आतापर्यंत गणरायांची अशी मूर्ती बघितली नाही. एकच मुख आणि 3 सोंड असलेली ही मूर्ती आहे. बाजूची सोंड आहे ते तिच्या मांडीवर शक्ती आहे, त्या गणरायाच्या मांडीवर, आणि ती बघत नाही त्याच्याकडे, म्हणजे ती अशी समोर बघते आणि तो त्या सोंडेने तिला असा माझ्याकडे बघ असं तो सोंडेला स्पर्श करतो. दगडूशेठ हलवाई जे होते यांना पुत्रप्राप्ती होत नव्हती. त्यांचे जे गुरु होते त्यांच्या गुरूंनी सांगितलं की तुम्ही दत्त महाराजांची आणि गणरायांची प्रतिमा तयार करा, त्याची पूजा करा, आणि त्याने तुम्हाला ती तुमची मुलं कशी सर्व ठिकाणी नाव पोचवतात तसं तुमचंही नाव ते पोचवतील. आणि आजही ती तशीच मूर्ती आहे. 3री मूर्ती आहे. पहिली मूर्ती जी तयार केली ती 11 मारुती कोपऱ्याला आहे शुक्रवार पेठेमध्ये. 2री मूर्ती कोंढव्यात आहे आणि 3री मूर्ती शिल्पींनी जी तयार केली त्यावेळेस सूर्यग्रहण होतं आणि त्यावेळेस गणेश यंत्र सुद्धा तिच्या पोटात बसवलेलं आहे. पुणेकरांची लाडकी देवता आहे. नथुराम डोंगरे नावाचे पैलवान ह्या मंडईच्या भागात राहत होते आणि एकदा अशी ही मूर्ती जी आहे असा दृष्टांत त्यांना स्वप्नात झाला होता. तुळजाभवानी त्यांची कुलस्वामिनी होती. ते तिथं जात होते, मुलबाळ नव्हतं, तर तशी मूर्ती मी तयार करेन असा तो नवस केला होता आणि तो नवस तशी मूर्ती करून पूर्ण त्यांनी फेडला सुद्धा. आणि तेव्हापासनं ही अत्यंत रांदापासून तयार केलेली मूर्ती, म्हणजे कागदाच्या लगद्यापासून केलेली मूर्ती, तेव्हापासनची मूर्ती अजूनपर्यंत तिचं तेज कमी झालेलं नाहीये. ती तशीच सुंदर आहे. सारस बागेतला तळ्यातला गणपती, जेव्हा थंडी पडते ना त्यावेळेस त्याला फार सुंदर स्वेटर हे केलं, पण त्याच्या मापाचं स्वेटर तयार केलं जातं आणि त्याला ते स्वेटर विणून त्याला ते घातलं जातं. केसरीवाड्याचा जो गणपती, म्हणजे तुम्ही वाड्यात गेल्यानंतर जो गणपती दिसतो तो ज्ञानेश्वरीतलं जे वर्णन आहे ज्ञानेश्वरांनी केलेलं त्यानुसार केलेला तो गणपती आहे. ब्रिटिश काळामध्ये मोठी दंगल झाली आणि अनेक काय म्हणत रक्त सांडलं, खून पडले आणि तो जिथं तो स्थापन झाला होता, म्हणजे तो मिरवणूक निघत होती, तो जिथं होता तिथंच तो गणपती थांबला, तो तिथंच प्राणप्रतिष्ठा सुद्धा झाली. तर तो खुन्या गणपती आहे. कॉस्मोस्टार मीडिया प्रेझेंट्स स्वीट टॉक्सच्या आजच्या पॉडकास्टमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजचा आपला गणपती स्पेशल पॉडकास्ट आहे आणि या पॉडकास्टमध्ये आम्ही महाराष्ट्रातले युनिक रहस्यमय प्राचीन गणपती तुम्हाला सांगणार आहोत. म्हणजे तुम्ही हा पॉडकास्ट बघत बघत पूर्ण पुण्यामध्ये म्हणा, मुंबईत म्हणा किंवा महाराष्ट्रात तुम्ही कुठूनही बघत असाल तर त्या गणपतींना जाऊ शकता आणि व्हिजिट करून तुम्हाला या गणपतीची हिस्ट्री कळेल, त्याचं काय रहस्य आहे हे सुद्धा कळेल. आणि त्याच्यासाठी आज आपल्यासोबत आहेत इतिहास अभ्यासक इंडोलॉजिस्ट अमोघ वैद्य. इंडोलॉजिस्ट नमस्कार. थँक्यू सो मच. आणि ते आपल्या पॉडकास्टवर कमबॅक करतायत. मागचे त्यांचे पॉडकास्ट जे होते हे खूप रील्समध्ये किंवा मग पॉडकास्ट ओव्हरऑल व्हायरल झाले होते. त्याच्यामध्ये कैलास मंदिर आणि त्याचा आपण इतिहास सांगितला होता. तर आज तुम्ही मागे आपण त्रिशुंड बाबतीत सुद्धा बोललो होतो. येस. पण जे आता पहिल्यांदा तुम्हाला बघतायत, बऱ्याच लोकांनी तुमचे रील्स बघितले असणार आहेत, सो थोडीशी तुमची ओळख करून द्या. सगळ्यात पहिले खूप खूप धन्यवाद, तुम्ही मला परत बोलवलं. आणि सगळ्यात पहिले तर तुझ्या दुसऱ्या चॅनलसाठी आणि टीम मध्ये जेवढे आहेत त्यांना सगळ्यांना शुभेच्छा. संस्कृती चॅनलसाठी लवकरात लवकर चॅनल सुद्धा लाखात पोहोचू आणि नंतर मिलियन मध्ये पोहोचू. हे सगळं तुझ्यावर माझ्यावर आहे. माझी ओळख करून देतो. नमस्कार, माझं नाव अमोघ वैद्य. माझं MA संस्कृत आणि MA इंडोलॉजी म्हणजे भारतविद्या झालेलं आहे आणि प्राचीन भारतीय शिक्षण व्यवस्था, प्राचीन भारतीय मूर्तिशास्त्र, प्राचीन भारतीय मंदिर स्थापत्य या विषयांवर माझा अभ्यास आहे. गणपती या विषयावर थोडा विशेष आता सध्या अभ्यास करतोय, कारण आपण बहुतेक सुरुवातच त्रिशुंडापासून करूयात. ह्या त्रिशुंड गणपती मंदिरावर काम करतो आहे, त्यामुळे गणेशोत्सव किंवा गणपती या विषयावर काम सध्या करतोय आणि त्याच विषयावर आपण आज गप्पा मारणार आहोत, पॉडकास्ट करणार आहोत. वा, तुझी जर अनुमती असेल तर आपण आजचा पॉडकास्ट सुरू करूयात. येस. आणि त्याच्यापूर्वी मला प्रेक्षकांना सांगावं वाटेल, जर तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. म्हणजे जे कोणी गणपतीच्या बाबतीत सर्च करतील युट्यूबला तर त्यांना आपला पॉडकास्ट सगळ्यात आधी दिसेल. तर अमुक मला तुम्हाला पहिलाच प्रश्न हा, तुम्हाला अरे तुरे केलं तरी फक्त आपण एक डिस्क्लेमर देऊन ठेवूया.
म्हणजे सोहम किंवा मी दोघांपैकी कोणीही बोलताना गणरायांबद्दल थोडा एकेरी उल्लेख होईल, तर तो कुठल्याही पद्धतीच्या संप्रदायाशी आणि कुठल्याही पूजा पद्धतीशी आणि देवाबद्दल कुठलाही आम्ही अनादर करत नाही आहोत. आमच्या मनात त्या देवतेबद्दल प्रचंड प्रचंड आदर आहे. लाडकी देवता आहे आमची आणि प्रेम आहे आणि त्या प्रेमातनं आम्ही क्वचित एकेरी उल्लेख करू. नक्कीच. आणि मग आता आपण सुरुवात करूयात आपल्या पॉडकास्टला. तर मी तुला विनंती करेन की पहिले आम्हाला पुण्या रिलेटेड जेवढे काही युनिक गणपती आहेत किंवा मग रहस्यमय गणपती आहेत तर हे प्लीज आम्हाला सांग. येस, आपण सुरुवात खरं तर सगळ्यांना माहिती आहे पण तरी सुद्धा तो युनिक कसा आहे ह्याबद्दल घेऊया. सुरुवातच आपण कसबा गणपतीपासून करूयात. ग्रामदैवत आहे आपलं आणि ह्या ग्रामदैवतापासनं आपण आपल्या पुण्यामध्ये कुठलंही काम असेल, मग लग्न असेल, मुंज असेल किंवा अगदी गाडी जरी घेतली असेल, लग्न ठरलं जरी असेल, तरी सुद्धा तिथं जाऊन अक्षता वाहणं आणि लग्नाची पत्रिका वाचणं. अजूनही जर तू गेलास अगदी रविवारी किंवा येतं तर लग्नाची पत्रिका वाचून दाखवायला लोक असतात, वाचन चालू असतं. तर त्या गणपतीपासून सुरुवात करू. लोकांना माहिती एवढंच की तो गणपती जो होता तो तांदळा स्वरूप गणपती आणि त्याची फक्त पूजा होत होती आणि जिजाऊ आऊसाहेबांनी त्याचा जीर्णोद्धार केला. अगदी एवढीच वाक्य माहिती असतात, 4 ते 5 वाक्य माहिती असतात. पण त्याच्या आधीपासून हा गणराय होते, पुण्यामध्ये होते. पुण्यामध्ये साधारणपणे बघ तू 4 मंदिरं आपल्याला दिसतात. एक म्हणजे पुण्येश्वर, नारायणेश्वर, केदारेश्वर आणि नागेश्वर. आपण पुण्येश्वर आणि नारायणेश्वर ही दोन्ही मंदिरं जी जुनी होती त्या ठिकाणी आता 2 दर्गे झालेत. केदारेश्वर मंदिर कसब्याच्याच जवळ अगदी शेजारीच आहे आणि नागेश्वर होतं. ही 4 मंदिरं जशी दिसतात तशी त्यानंतर लगेचच जे मंदिर आपल्याला दिसतं, जे आपण म्हणूयात गणेश पीठ असेल पुण्याचं, ते म्हणजे कसबा गणपतीचं मंदिर. ओके. कर्नाटकातलं इंडी नावाचं गाव आहे आणि या इंडी गावामध्ये ठकार नावाचे गृहस्थ राहतात आणि या ठकारांना तिथलं मोगलांचा जाच सहन झाला नाही, फार त्रास देत होते, म्हणून ते पुण्यात आले आणि पुण्यामध्ये गणेश खिंडीच्या इथं आपलं आहे ना, त्या खिंडी गणेशाच्या इथं ते राहत होते. एक दिवस त्यांना दृष्टांत झाला की अंबिलोड्याच्या काठी मी आहे, माझं वास्तव्य आहे, तर इथं येऊन पूजा करावी. त्या अंबिलोड्याच्या काठी आले. अंबिलोडा म्हणजे आजचा बाजीराव रोड. तर तिथं आले आणि त्यांनी तिथं ती तांदळा स्वरूप मूर्ती होतीच, तिची पूजा करायला सुरुवात केली. 1630 साली मुरार जगदेवाचं आक्रमण झाले आणि त्याने संपूर्ण पुणे बेचिराग करून टाकला. गाढवाचा नांगर फिरवला आपण. म्हणजे काय तर जिथं पाणी पितोय तिथं पाणी पिऊ द्यायचं नाही, घरात राहू द्यायचं नाही, जिथं एकत्र जमताय म्हणजे मंदिर आहे तिथं थांबायचं नाही, म्हणजे ते तोडून टाकायचं. आणि नंतर दुष्काळही पडलेला दिसतो पुण्यामध्ये. पण ह्या गणपतीची पूजा आपल्याला चालू होती असं दिसतं. बालशिवबा आणि जिजाऊ आऊसाहेब पुण्यात आल्यात. मी सांगताना बऱ्याच वेळेस असं सांगतो की इमॅजिन करा. खरं इतिहास अभ्यासकांनी असं इमॅजिन करा असं बोलायचं कधीच नसतं, पण इमॅजिन करा असं म्हणतो की जिजाऊ आऊसाहेब त्या लाल महालाच्या इथं थांबलेले आहेत आणि त्यांनी एकदा दोनदा बघितलंय की अनेक लोक इथं पूजा करायला येत आहेत आणि त्याचा नमस्कार करता आहेत. ते ठकार आहेत, अगदी कोनाड आहेत, अगदी बारीक छोटस त्याचं मंदिर, देवळी झाली होती आणि तिथं त्याची पूजा चालू होती. आणि मग त्यांनी ठरवलं की याचा जीर्णोद्धार करायचा आणि म्हणून मग कसबा गणपतीचा. कसबा म्हणजे काय तर कसं बसणारे लोक, 12 बलुतेदार जिथं आहेत. खरं कसबा म्हणजे बघितलं असतं बाजूला कुंभार वेस असेल, माळी वेस, मावळ वेस, कासार वेस, अशा वेशी होत्या पुण्याला. आणि वस्ती, मग कासारांची वस्ती असेल आणि कुंभारांची वस्ती आणि मध्ये छोटा कसबा म्हणजे छोटं गाव आहे. या गावाची ती देवता, म्हणजे तिच्या अंडर जेवढे वस्ती येते ते तिचं गाव, असं तो कसब्याचा गणपती कसबा गणपती असं आपल्याला झालं. म्हणून कसबे पुणे होतं आणि नंतर कसबा पेठ झाली. शिवकाळामध्ये ती पेठ नव्हती, ती कसबा गणपती, तो कसबा परगण्याचा किंवा पेठेचा तो किंवा वस्तीचा तो गणपती असं म्हणूयात, असा तो गणपती. आणि मग त्याचं काय म्हणूयात गाभारा नीट बसवण्यात आला, ती मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व्यवस्थित करण्यात आली, जीर्णोद्धार करण्यात आला. आणि मग नंतरच्या काळात म्हणजे पेशवे काळामध्ये आत्ताचा जो सभामंडप दिसतो तो अत्यंत सुंदर पद्धतीने लाकडी तयार करण्यात आला. हा झाला कसबा गणपतीचा इतिहास. पण कसबा गणपतीकडे समोर जर आपण बघितलं तर अजून एक गणपती दिसतो, तो म्हणजे मांदार गणपती.
असं म्हटलं जातं की मंदार वृक्ष आहे, मंदार आणि शमी हे दोघही गणपतीस प्रिय असलेले वृक्ष आहे. कारण दोघांनाही शाप मिळाला होता, कारण ते दोघही भृशुंडी ऋषींचं तप एवढं आहे की त्यांना गणेशाचं स्वरूप प्राप्त झालं. म्हणजे काय तर त्यांना शुंडादंड, म्हणजे आपण जी सोंड म्हणतो तो शुंडादंड आला होता. आणि हे दोघं त्यांना बघून हसले आणि म्हणून त्यांना तो शाप मिळाला. आणि मग पुन्हा गणेशांनी त्यांना सांगितलं की तुम्ही दोघं मला प्रिय असाल, म्हणजे ते शमीचे फुलं आपण आणि मंदार वृक्ष, त्या मंदार वृक्षाच्या मुळाशी माझा निश्चल वास असेल, नेहमी वास असेल असं त्यांनी सांगितलंय. तर त्याचा गणपती, त्याच्या मुळापासून गणपती तयार होतो असं म्हणतात, गणराय तयार होतात. तर इस्लामपूरकर बुवा होते, ते कीर्तन करत होते आणि कीर्तन करत असतानाच त्यांना दृष्टांत झाला की कसबा गणपतीच्या समोर, म्हणजे ते जिथं कीर्तन करत होते त्या मंदिराच्या बरोबर समोर वाड्यामध्ये मी आहे. त्यांचं कीर्तन चालू होतं आणि त्याच वेळेस त्या वाड्यावर वीज पडली, तो वाडा पडला आणि त्या झाड जे पडलं त्या झाडाच्या खालनं ही मंदार गणपतीची मूर्ती तयार झाली. गणपतीमध्ये मोठा बोर्ड लावतात, एरवी तुम्हाला त्या बिल्डिंगच्या आत जाऊन तो गणपती बघायला लागतो, पण अत्यंत सुंदर मूर्ती, नंतर त्याच्यावर लेपन करून ती आताची मूर्ती तयार केलेली आहे. पण असे 2 हात असे मांडीवर ठेवून आणि चतुर्भुज मूर्ती आहे, अत्यंत सुबक मूर्ती आहे. तर ती मूर्ती लोकांनी नक्कीच बघितली पाहिजे, कारण ती मंदार वृक्षाच्या पासनं जिथं गणरायांचा वास असतो तिथून ती तयार झालेली मूर्ती आहे. अजून एक बघायला गेलं तर गुंडाचा गणपती आहे. अनेक लोकांना असं होतं अरे हे काय नाव आहे, तर गुंड, नागोजी गुंड नावाचे नाना फडणवीसांबरोबर असायचे. 1810च्या दुसऱ्या बाजीरावांच्या रोजनिशीमध्ये आपल्याला एक उल्लेख येतो की नागोजी गुंडांच्या घरानजीकचा गणपती, तो नंतर गुंडाचा गणपती असं आपल्याला दिसायला लागलं. खूप शेंदूर लावून लावून तो असा मोठं जाड झालं होतं ते, आणि एके दिवशी ते कवच जे होतं शेंदुराचं ते आपोआप बाहेर पडलं. अरे बाप, ते तुटलं आणि आतमध्ये प्राचीन गणपती, थोडीशी भंगलेली होती पण प्राचीन गणपती आपल्याला तो सापडला. ते तसंच्या तसं कवच आज तुम्ही केळकर म्युझियम मध्ये बघू शकता. ते केळकर म्युझियम मध्ये काय म्हणूयात मागचा भाग आणि पुढचा भाग, तो असा पुढचा भाग जो आहे तो ठेवलेला आहे. मग ती प्राचीन मूर्ती कुठं, तर ती प्राचीन मूर्ती गुंडाच्या गणपतीच्या मंदिरामध्येच अजूनही ठेवलेली आहे. ती छान त्याला बॉक्स तयार केला आणि तिथं ती ठेवलेली आहे. तुम्हाला प्रदक्षिणा मार्गावरती 100% दिसते, ती बघितलीच पाहिजे. काळ्या पाषाणातली इतकी सुबक मूर्ती आहे ती. आणि मग नंतर जसा तो जुना काय म्हणून शेंदूर लेपन केल्यानंतर गणपती दिसत होता, तशीच एक दगडी मूर्ती तयार करण्यात आली. ती दगडी मूर्ती आज तुम्हाला गर्भगृहामध्ये दिसते. ती पण बहुतेक कसबा पेठेतच. हा, कसबा पेठेतच आहे. बरेच जण जाऊन आलेत पण त्यांना माहिती नसतं की ही काळ्या पाषाणातली मूर्ती कुठली. आणि असंही म्हणतात की तो नवसाला पावतो. येस, अनेक गणपती आहेत पुण्यातले. रमणा गणपती म्हणून आहे, लोकांना माहिती नाहीये. फार लोक जात नाहीत. ज्यांना जे अगदी जुने पुणेकर आहेत, म्हातारे लोक आहेत, ते त्या रमणा गणपतीला जातात. पर्वतीच्या इथला हा गणपती आहे. रमणा द्यायचे एकेकाळी, शिवकाळापासून असतं. म्हणजे जे वाराणसीतनं किंवा अनेक ठिकाणांमध्ये साधू आणि ब्राह्मण यायचे, त्यांच्या ते किती वेद म्हणू शकता यानुसार त्यांची कॅटेगरीज असतील, पण त्यांना थोडेसे पैसे दिले जायचे. श्रावणात व्हायचं, चातुर्मासात व्हायचं, तर हे पेशवे द्यायचे. आधी तो रमणबागेच्या इथं होता आणि मी आंबीलोढ्याचं वर्णन जे केलं, त्या आंबीलोढ्याच्या ठिकाणी एवढा पूर यायचा की तिथं आपल्या सदाशिवपेठ काळकोळपुराच्या इथले काही ब्राह्मण वाहून गेले होते. बापरे, इतका तो पूर यायचा त्या आंबीलोड. अजूनही पूर येतो आंबीलोड्याला, तसं त्याही काळात यायचा. तर तिथं छानपैकी एक त्यांनी मोठं तटबंदी टाकून ह्या रमणाची व्यवस्था केली होती आणि तिथं तो रमणा गणपती आपल्याला दिसतो. इतकं त्याचं प्रसिद्ध होतं की त्याच्या बाहेरनं, त्या तटबंदीच्या बाहेरनं लोक हात लावत जायचे, म्हणजे त्याचं पुण्य मिळायचं असं म्हणायचं. तर रमणा गणपतीला लोकांनी गेलं पाहिजे. पुण्यामध्ये माती गणपती आहे, मोदी गणपती आहे. खुसरूशेठ मोदी यांच्या, हे दुभाषी होते, म्हणजे ट्रान्सलेटर आजचे जसे असतात तसे. त्या दुभाषींच्या त्यांची जी बाग होती, त्या मोदी बागेमध्ये तो गणपती जमिनीत सापडला होता. तो इतका सुंदर आहे, तो आजही तुम्हाला दिसेल. त्या गणपती नंतरच्या काळामध्ये त्याचं मंदिर तयार केलं. खुसरूशेठ मोदी गेल्यानंतर तिथं मंदिर तयार केलं आणि आज तिथंच ते मोदी गणपती आहे. माती गणपती सिद्धिविनायक आहे, उजव्या सोंडेचा गणपती आहे. मातीपासून तयार झालेला गणपती असं मानतो आपण त्याला.
पानशेतच्या पुराचं पाणी पार तिथं लागलं होतं, पण गणपतीच्या मूर्तीला कधीच काही प्रॉब्लेम झाला नाही. ती अजूनही तशीच मूर्ती आहे जी नारायण पेठेत आहे. दोघही माती गणपती मंडळच लगेच तुम्हाला दिसतं केसरीवाड्याकडे जाताना, आणि मोदी गणपती बरोबर त्याच्या आतल्या बाजूला आहे. वरद विनायक गणपती आहे, म्हणजे ज्याला आपण गुपचूप गणपती असं म्हणतो. लोकांना असं वाटतं की असं गुपचूप नाव काय, तर हा गुपचूप जे होते त्यांनी त्याला हे दिले होते, पैसे दिले होते, आणि त्याचबरोबर त्यांच्या आज्ञेने तो गणपती स्थापन झाला, म्हणून त्याचं नाव गुपचूप गणपती आहे. त्याचबरोबर आपल्याकडे उभा गणपती आहे. लोकांना माहिती नाही उभा गणपती. नारायणपेठेत एक उभा गणपती आहेच आहे, तो पटकन दिसतो. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे सारसबागेला आपण जातो तळ्यातल्या गणपतीला, ह्याच्या बरोबर समोरच्या बाजूला जे नवलोबानाथ आहे तिथं एक उभा गणपती आहे. माझ्याकडे त्याचा फोटो, मी नेहमी जात असतो, तर त्याचा फोटो मी पाठवेन, तो आपण दाखवूच, सगळ्याच गणपतींचे दाखवूया. पण तो उभा गणपती जो आहे त्याचं पोट फार तुंदीलं तळू नये, तसं थोडस आत गेलेलं आहे, म्हणजे अगदी नॉर्मल, आता जसं माझं पोट आहे सुटलेलं तसं थोडस कमी, पण तो अत्यंत सुंदर गणपती आहे. त्याला आपण लोकांनी नक्कीच गेलं पाहिजे. आणि त्यानंतरचा म्हणजे त्रिशुंड गणपती, पुण्यातला सगळ्यात युनिक गणपती. पुण्यामध्ये त्रिशुंड गणपतीच्या 2 मूर्ती आहेत. एक आहे सोमवार पेठेतली जी अत्यंत सुंदर आहे, आणि दुसरी आहे ती म्हणजे नाना पेठेतली गंजीचा मारुती नावाचं जे मंदिर आहे, त्या मारुती मंदिरात गर्भगृहामध्येच मारुतीच्या डाव्या हाताला ती मूर्ती, ती पण 3 सोंड असलेलीच आहे, शुंडादंड असलेली. पण आता आपण बोलणार आहोत की ही मुख्य मूर्ती. साधारणपणे 1754 साली या मूर्तीचं ह्या गणपती मंदिराचं निर्माण बनवायला सुरुवात झाली होती असं आपण मानतो, कारण तिथं 3 शिलालेख आहे. या 3 शिलालेखांमध्ये 2 जे शिलालेख आहे ते दोघही, खरं तर एक शिलालेख म्हणतो की हे महाकाल रामेश्वराचं मंदिर आहे, आणि दुसरा शिलालेख म्हणतो की हे फकीर गुरुदेव दत्तांचं मंदिर आहे. दुसरा फारसीमध्ये, आणि पहिला जो आहे तो संस्कृतमध्ये देवनागरीत लिहिलेला. पण त्याच्या तारखा जवळपास 1754 जुळतात, त्यामुळे आपण ते पकडतो. आतली मूर्ती फार सुंदर आहे. मूर्तीला 3 सोंड आहे. आपण आतापर्यंत 5 मुखी बघितलेलं आहे, त्यानंतर चतुर्मुख बघितलेलं आहे, त्रिमुख बघितलेलं आहे, द्विमुख सुद्धा आपल्याकडं मूर्ती सांगितली गणपतीची. श्री तत्वनिधीमध्ये वर्णन आहेत सगळे. पण एकच मुख आणि 3 सोंड असलेली ही मूर्ती आहे. पहिली सोंड जी आहे म्हणजे उजवीकडची, ती सोंड लाडवावर गेलेली आहे. बाजूची सोंड आहे तिच्या मांडीवर शक्ती आहे, त्या गणरायाच्या मांडीवर, आणि ती बघत नाही त्याच्याकडे, म्हणजे ती अशी समोर बघते, आणि तो त्या सोंडेने तिला असा माझ्याकडे बघ असं तो सोंडेला स्पर्श करतो. आपल्याकडे स्पर्श शक्तिपात तुझ्या चॅनलवर दादांनी पण सांगितलं, अभिषेक दादांनी, स्पर्श शक्तिपात. तर स्पर्श दीक्षा जी असते तो इथं टच करतोय बघ, ते आहे. आणि मधली सोंड जास्त इंटरेस्टिंग आहे, कारण मधली सोंड ही पूर्णपणे खालपर्यंत आलेली, त्याच्या पोटापर्यंत आली आहे. त्याच्यामध्ये एक कलश आहे. बऱ्याच लोकांनी आतापर्यंत असं सांगितलं की तो मोदक आहे किंवा तो लाडू आहे, पण तो जो गोल भाग आहे त्याला एक छिद्र आहे आत. त्या छिद्रामुळे लक्षात आलं, तुम्ही जर गर्भगृहात जाऊन बघितलं तर त्याला अगदी बारीक असा आकार दिलाय. तर त्याच्या मधला जो तो अमृत कलश आहे, तो कलश जो तो त्यात अमृत रत्न कलश असतो, तो अमृत किंवा ते रत्न हा भक्तांवर वर्षाव करत, म्हणजे तो कारण उपडा केलाय, असा केलाय तो. विष्णू आपलं गणेश सहस्त्रनामामध्ये त्याचं वर्णन आहे, त्याच्या सोंडेमध्ये आपल्याला तो कलश दिसतो. अनेक गणपती जे साऊथला जर तू गेलास तर गणपतींच्या ह्याच्यात तो कलश असतो, पण तो असा उभा असतो, उपडा करणारा नसतो. गणपतीच्या माग वेणी आहे. तुम्हाला ती त्रिपेडी वेणी आपल्याला माहिती असते, मुली किंवा स्त्रिया त्या त्रिपेडी वेणी. तर 3 वेणी त्रिपेडी का आणि पुन्हा 3 सोंडा का, तर आपल्याकडं कुंडलिनीमध्ये इडा, पिंगला आणि सुषुम्ना अशा 3 नाड्या सांगितलेल्या आहेत. बरोबर. मग तू जर बघितलं तर इडा, पिंगला म्हणून नाकाच्या आपल्या हे असतात बघा, नाकपुडे बरोबर इकडं गेलेले असतात, आणि सुषुम्ना म्हणजे सुषुम्ना बरोबर सरळ असते. तर ही जी सोंड आहे ही बरोबर सरळ आहे, मधली सोंड, आणि ती बरोबर अशी वरपर्यंत सहस्रार चक्रापर्यंत ती शुंडादंड इकडनं निघालेला आहे त्याचा. आणि बरं ती कुठपर्यंत जाते, तर ती खालपर्यंत म्हणजे मूलाधारापर्यंत जाते, जिथं गणपतीचा नित्यवास आहे. त्वम मूलाधार स्थितोसी नित्यम असं म्हटलं गेलेलं आहे. आणि मग बरोबर 3 गुण आहेत. त्याला तो 3 गुणांच्याही पर्याय आहे ना, असं सांगितलं. आणि मग ती 3 त्रिपेडी वेणी हे सुद्धा त्याचंच प्रतीक आहे.
हा संपूर्ण गणपती हा कुंडलिनीच्या निगडीत आपल्याला जाताना दिसतो. तो मयुरावर बसलेला आहे म्हणून तो मयुरेश्वर आहे. म्हणजे तो तिथं हे नाही काय आपला उंदीर नाही, उंदीर मामा. मी संपूर्ण हे नाही सांगत आहे. गणपतीचं काय म्हणतात त्रिशुंड गणपतीचं मंदिर सांगायला गेलो तर त्याच्यावर एक वेगळा पॉडकास्ट होईल. पण मग आता गंमत अशी झाली की मी ज्यावेळेस ते बघितलं त्यावेळेस असं लक्षात आलं की अरे इथं आणखीन वेगवेगळ्या प्रतिमा दिसत आहेत बरं का गणपतीच्या. अशा 2 प्रतिमा आणखीन मला सापडल्या. जर तू दरवाजातनं प्रत्येक द्वारातनं आत गेला तर प्रत्येक द्वारशाखेच्या ललाट बिंबावर गणराय आहेतच. पहिल्या याच्यावर तर अगदी छत्र धरलेले गणराय आहेत. त्याच्या पुढच्या याच्यावरचे जे गणराय आहेत तिथं मांडीवर शक्ती बसलेली, म्हणजे जसं आत आहे तसंच बाहेर पण आहे. आणि त्यानंतरचे जे गणराय आहेत त्याच्यात बाजूला खाली 2 उंदीर कोरलेले. जर तुम्ही गेलात बघायला तर फार सुंदर तुम्हाला दिसतं. बरोबर बाह्य बाजूला सगळ्यात वरती जे आहे ती सगळ्यात गणपतीची युनिक मूर्ती आहे असं मी मानतो. की आतापर्यंत गणरायांची अशी मूर्ती मी बघितली नाही. ओके. ती अशी आहे की वरची जी पट्टी आहे त्या पट्टीमधली पहिली देवता म्हणजे ती गणराय आहेत आणि त्यांनी ना सोंड अशी वर घेतलेली आहे. 2 हातात 2 असे शंख धरलेले आहेत आणि एकत्रित ते शंख फुंकतात. अशी प्रतिमाच मी बघितलेली नाहीये. ही प्रतिमा तुम्हाला पहिल्यांदा तिथं दिसते. आणि म्हणूनच ते मंदिर जास्त माझ्यासाठी जवळचं आहे. कारण खाली म्हणजे समाधी मंदिर आहे, त्या समाधी अगदी गुरुपौर्णिमेलाच उघडतं. तुम्ही खाली जर गेलात तर तुम्हाला तिथं सुद्धा गणरायांची एक छोटी प्रतिमा दिसते. इतकं ते गणरायांनी भरलेलं मंदिर आहे. तर अशी पुण्यातली काही ठराविक मी मंदिरं सांगेन की या गणेशोत्सवात तर जाऊनच या, कारण ही रहस्यमय गूढ काही आहेतच. पण त्याचबरोबर ह्यांचा इतिहास काहींचा खूप मोठा आहे. म्हणजे अगदीच तू बघायला गेलास तर ह्या त्रिशुंड गणरायांच्या बरोबर मागच्या बाजूला आत तुम्ही उजव्या बाजूने तिकडं एका बिल्डिंगच्या आत गेलात तर पुन्हा एक गणपती शिव मंदिर आहे. तिथं बाहेर पेशवेकालीन गणपती आहे, तो बघू शकता. किंवा बरोबर गणराय तिथून आपण बाहेर पडलो आणि नागेश्वरकडे जायला लागलो तर उजव्या बाजूला सोमवार पेठेचा सिद्धिविनायक गणपती. अनेक लोकांना तिथंही सुद्धा खूप अनुभव आलेला तो गणपती आहे. अगदी छोटस मंदिर आहे तर तिथेही गेलं पाहिजे. सगळे सिंदूर चर्चित गणपती आहे. त्यानंतर मला तर वाटतं एवढे गणपती जरी बघितले तरी 10 दिवस 10 गणपती इथंच झाले. तुम्ही आता आपण ऑफ कॅमेरा बोलत होतो ते पूजा पार्कचा गणपती आहे. पुण्यातलं असं गणपती मंदिर आहे जिथं तुम्हाला शुभ लाभ रिद्धी सिद्धी आणि गणपती म्हणजे संपूर्ण गणेश परिवार भेटतो. हे इतकं सुंदर गणपती मंदिर मी बघितलं नव्हतं. लोकांना माहिती नाही, लोक पटकन पेठेत येतात पण पूजा पार्कला जाऊ शकतात. दशभुजा गणपती मंदिर आहे. दशभुजा गणपती मंदिर आपलं पौड फाट्याचं, तिथेही जाऊ शकता. इतकी सगळी मंदिरं पुण्यात आहेत तर तिथं तर नक्कीच पुणेकरांनी गेलंच पाहिजे. आणि बाहेरनं कोणी येत असेल तर त्यांनी गेलं पाहिजे. मगाशी जसं तू गुंडाचा गणपती म्हणालास तर त्या रिलेटेड मला छोटीशी स्टोरी सांगायची आहे. सांग. कारण की आपण जसं म्हणलं की नवसाला पावणार आहे, तर माझ्या आईने सुद्धा नवस केला होता ज्यावेळी मी लहान होतो. तर मला जवळपास आय गेस 1-1.5 वर्ष झालं होतं मला चालताच येत नव्हतं. 2 वर्ष बहुतेक झाले होते चालताच येत नव्हतं. म्हणून मग गुंडाच्या गणपतीला आईने नवस केला होता आणि अचानक चालणं माझं चालू झालं. क्या बात आहे. सो आम्ही सुद्धा दरवर्षी गुंडाच्या गणपतीला जाऊन, म्हणजे सिद्धिविनायकच त्याला म्हणतात, सो गुंडाच्या गणपतीला जाऊन मग तोरण वाहणं, प्रदक्षिणा करणं, पत्री वाहणं. छोटी मूर्ती जी आहे तू म्हणलास ती तिथे दिसते. करेक्ट. सो खरंच नवसाला पावणारा हा गणपती आहे. आणि मग नवसाला पावणारा गणपती म्हणलं की अजून एक आपल्याला आठवतो तो म्हणजे सारसबागेतला तळ्यातला गणपती. त्याविषयी खरं तर हे जे तळ आहे ना हे कृत्रिम तळ आहे. म्हणजे आधी तिथं तळ होतं आणि मग गणपती बसवला असं नाहीये. ज्या वेळेस नानासाहेब पेशव्यांनी पुण्याला स्मार्ट सिटी करायचा कार्यक्रम सुरू केला होता त्यावेळेस कात्रजचा तलावातनं त्यांनी नळ सिस्टीम आणली. आता कात्रज कुठे बघ, आणि ही नळ सिस्टीम त्यांनी कात्रजवरनं खालनं सगळी आणली आणि ती पार पेठेपर्यंत नेऊन आत, म्हणजे तू आता बघशील तर बाजीराव रोडच्या इथं तुला महाराणा प्रताप आहे, म्हणजे तो सगळा भाग तिकडनं तुळशीबागेच्या इकडनं नेऊन नाना वाड्यातनं घेऊन आणि बाकीला त्यालाही अजून फाटे काढून फडक्या उद्याला काही जात होतं. तुला बदामी हौद दिसतो, काळा हौद माहितीये तुला,
शनिवार वाड्यातनं पुन्हा खाली नदीत जात होतं. एवढी मोठी कार्यक्रम होता त्यांचा. आता पुण्याला या गोष्टीमुळं 24 तास पाणी, 7 दिवस 24 तास पाणी मिळायला लागलं. पण समजा पुण्यात दुर्भिक्ष आलं तर काय करायचं, म्हणून त्यांनी आणखीन एक सिस्टीम तयार करून ठेवली, तो म्हणजे हा तलाव बांधला. या तलावात एक बेट तयार केलं आणि हा कृत्रिम तलाव होता, सगळा बांधून घेतला. या तलावातल्या बेटावर मंदिर जे बांधलं गेलं, तो बांधला गेला तो तळ्यातला गणपती. पहिली मूर्ती थोडीशी भंगली होती, नंतर बऱ्याच त्यात बदल करण्यात आले आणि आत्ताची मूर्ती आपण बघतो संगमरवरी मूर्ती आहे. अत्यंत लाडका आहे म्हणतो मी पुणेकरांचा, कारण जेव्हा थंडी पडते ना त्यावेळेस त्याला फार सुंदर स्वेटर हे केलं जातं. मी फार तिकडे बघितलं नाहीये, पण त्याच्या मापाचं स्वेटर तयार केलं जातं आणि त्याला ते स्वेटर विणून त्याला ते घातलं जातं. असं मला वाटतं पुण्यामध्ये इतकं डिटेल काम आणि खूप आधीपासून करण्याची ही एकमेव आहे. आणि तो सिद्धिविनायक आहे, तो सिद्धी देणार आहे. आपल्याकडे काय होतं, मी एका ठिकाणी बोललोही आहे की सिद्धिविनायक उजव्या सोंडेचा, म्हणून ना आपण त्याची भीती बाळगायला लागतो. देवाची भीती बाळगली की आपण त्याच्यापासून दूर जातो असं मला वाटतं. अरे बरोबर, काय आहे, ह्यांनी हे ज्या सगळ्या मूर्ती तयार केल्या, हे जे मंदिरं तयार केली, ही मंदिरच मुळात काय म्हणूयात लोकांसाठी लोकाभिमुख मंदिरं झाली आहे ना. ती लोकांनी यावं, दर्शन घ्यावं. आणि जर त्यावेळेस आपण म्हणतोय की त्यावेळेस त्यांनी अगदी त्याचं प्राणप्रतिष्ठा तशा पद्धतीने केली असेल, तर आपण कसली चिंता करतो, नाही आपण काहीतरी बोलून गेलो असं म्हणून. तो आपल्यासाठी देवता आपल्यासाठी ना, आपण त्याला हाक मारली की ती येते. करेक्ट. त्यामुळे ती सिद्धी देणारी देवता आहे असा विचार करून जर आपण गेलो तर त्याची भीती वाटणार नाही. आणि लोकांमध्ये आता ती भीती तयार झाली. तो सिद्धी देणारा सिद्धिविनायक आहे. म्हणजे अगदी आपण सिद्धटेक सुद्धा म्हणतो की जिथं भगवान विष्णूंना सिद्धी प्राप्त झाली असं ते ठिकाण आहे. बर. आणि सिद्धी कशासाठी, कार्यसिद्धी आपल्याला होण्यासाठी आपण त्या गणपतीची पूजा करतो. कुठलीही गोष्ट, उदाहरणार्थ उद्या तुला पॉडकास्ट घ्यायचा आहे, त्या पॉडकास्टसाठी ती सिद्धी लागते ना. सिद्धी म्हटल्यावर फक्त अष्टसिद्धीच नाही, तर अनेक त्याच्या अंडर ज्या सिद्धी आहेत त्या पण आहेत, ते गणपती प्रदान करतो. अष्टसिद्धी तर देतो. म्हणून तो खूप महत्वाचा आहे. आणि तळ्यातला म्हणजे त्याच्या आजूबाजूला तळ होतं एकेकाळी, नंतरच्या काळात आता तळ नाही. आणि तिथं सारस पक्ष्यांची शिल्प होती, तो सारस बाग आता आपण त्याला म्हणतो. पण आता तिथं तळ राहिलं नाही. पण तो तळ्यातला गणपती तर पुणेकरांचं एक वैशिष्ट्य आहे, ते काही नाव सोडत नाही पटकन. अजून काही युनिक गणपती तुला पुण्यातलेच विचारायचे झाले तर, पुणे म्हटल्यानंतर आता एक आपण म्हणतो हिंदुस्थानातला पहिला सार्वजनिक गणपती तो म्हणजे भाऊसाहेब रंगारी. भाऊसाहेब रंगारींचा गणपती, भाऊसाहेब रंगारींनी तयार केलेला गणपती फार फार सुंदर, कारण त्याला एक इतिहास आहे आणि त्याला एक काय म्हणूयात, तो काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतो. त्याने खाली राक्षसाला दाबलंय आणि बॉडी आहे, त्याला व्यवस्थित बॉडी असलेला तो गणपती आहे आणि तो त्याचा वध करतोय. आपण समजतो की तो त्याला क्षती पोहोच, मग तो हल्ला करतोय असं नाही, तो त्याचा वध करायचा प्रयत्न करतोय. हा ज्या वेळेस हे तयार झाले आहेत गणपती, मग तो होनाजी तरुण मित्र मंडळाला असेल, राजाराम मित्र मंडळाला असेल आणि तरवडेंचा गणपती असेल. तरवडेंचा गणपती तर आणखीन भारी. तरवडेंचा गणपतीला 3 राक्षस आहेत. बर. आणि तिघांचाही तो एकाला तर असा मारतोय, बाकीच्यांना असा तो याने मारतोय, त्रिशूळाने आणि याने मारतोय, असा तो गणपती आहे. कधीतरी सगळे मी तर म्हणतो की अष्टविनायक कसं करतो तसं फक्त भाऊसाहेब रंगारींनी बनवलेल्या तयार केलेल्या गणपतींची परिक्रमा म्हणजे दर्शन घ्यायला जा, गणपतीत तर गेलंच पाहिजे. आणि मी तर जातो. पहिले भाऊसाहेब रंगारी गणपतीपासून सुरुवात करतो. हे गणपतीचे जे राक्षस आहेत, हे राक्षस सर्व ब्रिटिश गव्हर्नमेंटचं प्रतीक आहे. कारण आपण आपल्यावर ते काही ना काहीतरी लादतायत. मग तू राक्षस प्रवृत्ती जर बघितली अगदी हिरण्यकश्यपू पासून, तर पूजा कोणाची करायची, तर मी सांगतोय त्याची पूजा करायची. बरोबर. ह्या देवतेच्या नावा अंडर किंवा तुम्ही जे काय पूजा करताय त्याच्यासाठी एकत्र यायचं नाही, हे सगळं या राक्षसांनी केलेलंच आहे. बरोबर. आज त्यावेळेस जे लादलेले नियम आहेत, त्या लादलेल्या नियम जर बघितले तर अक्षरशः राक्षसांचाच तुम्हाला फील. आपल्या सर्व बांधवांना अगदी मजूर म्हणून वागवायचं. बरोबर. खाली बघायचं, हे सगळं त्यांनी केलंय.
या गणपतीकडे बघून तुम्हाला हे वाटलंच पाहिजे की मी ह्या गणपती सारखंच यांना संपवणार किंवा ही प्रवृत्ती संपवणार. बर. त्यावेळेस सर्व एकत्रच होते ना, लोकमान्य टिळक एकत्रच होते. करेक्ट. त्यांनी सशस्त्र क्रांतीचाच सांगितलं, म्हणजे ते डायरेक्ट सांगितलं नाही, कारण पुन्हा ब्रिटिशांचं सतत पाळत असायची. पण ह्यातनं हे एक मीडियम आहे ना. मग तुम्ही बघाल सगळीकडे तसंच आहे. मग म्हणून प्रत्येक आपल्या देशावर जे संकट येतं, मग ते पहलगाम पासून असेल ते फार ब्रिटिशांपर्यंत असेल, जे जे आपल्या देशावर संकट येतंय तो देश म्हणजे देवकार्य आहे. मग माझ्या देवतेला ज्यावेळेस असं त्रास देण्याचा प्रयत्न केला जातो आहे त्यावेळेस माझी भूमिका काय असली पाहिजे हे निदान हे 4 गणपती बघून तरी आपल्याला 100% लक्षात येतं. ती राक्षसी प्रवृत्ती आपल्याला संपवायची. हे 4ही आपल्याला दाखवले जातात. गणेशोत्सवाची फार सुंदर मिरवणूक द्यायची. त्या काळचा गणेशोत्सव फार सुंदर होता. अरे व्याख्यानं व्हायची, त्यानंतर तलवारबाजी, म्हणजे मराठा साम्राज्यामध्ये जेवढे काही खेळ होते ते खेळ खेळले जायचे, गायनं व्हायची. लोकमान्यांचा जो आवाज म्हणतो आपण, तो आवाजच मुळात गणेशोत्सवाच्या काळामध्ये जी फक्त रेकॉर्ड झाली त्यातला तो आवाज आहे. त्यामुळे तुम्हाला अंदाज येतो फक्त तो आवाज ऐकून. लोकमान्यांचा एकदाच फक्त आपल्याला आवाज एकच आहे, ती काय म्हणूयात ध्वनिफीत आहे, ती फक्त आपल्याला एकदाच तो ऐकता येतो. बाकी ठिकाणी कुठे आपल्याला संदर्भ मिळाले नाही. पण तोही गणरायाचाच आहे. आणि त्यात ते म्हणतात की तो बुद्धीचं प्रतीक आहे, तो कलेचं प्रतीक आहे. त्यामुळे तुम्हाला लक्षात येतं की त्या काळातल्या लोकांची धारणा काय होती गणरायाकडे बघण्याची. त्यामुळे हे तू म्हंटलंच भाऊसाहेब रंगारी, पण भाऊसाहेब रंगारींनी केलेले 4ही हे त्याच काळातले आहेत. त्यामुळे ते बघितलेच पाहिजे. तिथे म्युझियम पण आहे ना, म्युझियम तयार झालंय आता. तो वाडाच मुळात म्युझियम आहे एक प्रकारे. तुम्ही वाड्यात शिरलात तर अगदी दरवाजापासून तर बाहेर पडेपर्यंत सर्व गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतात. बापरे बाप. कधीतरी आपण वॉक घेतो, 10 दिवस 10 गणपती आपण वॉक घेतो. मुजुमदार वाडा, बरं झालं तू विषय काढलास त्यामुळे मला आठवलं वाड्यातला गणपती. पुण्यामध्ये गणपतीच्या 4 दिवस आधी म्हणजे ऋषी पंचमीला विसर्जन होतं. हे 5 दिवसांचे गणपती बसतात. पेशवे काळात असाच बसायचा. शिवकालात तर 1.5 दिवसाचा गणपती बसायचा. रायगडावर संदर्भ आहे 1.5 दिवसाच्या गणपती बसले, कीर्तनं झालेली आहेत त्यावेळेस. गंमत अशी आहे की आजही पुण्यामध्ये तसा गणपती कुठं बसत असेल तर कसबा पेठेमध्ये मुजुमदारांच्या वाड्यामध्ये हा गणपती बसतो. पेशवेकालीन गणपती, अत्यंत सुंदर गणपती, मखर केलेलं असतं. आणि 5ही दिवस संध्याकाळी, सकाळपासूनच खरं तर, मला आता आठवत नाही त्यांनी स्वरूप बदललं असेल तर, पण मी स्वतः संध्याकाळी जातो, कामं संपून जातो. त्यामुळे 4 वगैरे वाजता मी गेलो, कीर्तनं असतात, गायनं असतात. आणि अत्यंत सुंदर, म्हणजे पुण्याचं एक, आपण जुन्या पुण्यात जातो असं तर मी 100% म्हणेन. आणि मी 5ही दिवस तिथं असतो. आपण 10 दिवस 10 गणपती असा हेरिटेज वॉक घेतो. गणपतीच्या 3 दिवस आधीपासून सुरुवात करतो आणि पुण्यातले 10 दिवस 10 वेगवेगळे युनिक गणपती आपण दाखवतो. पूजा पार्कचा गणपती मी म्हटलो तो सुद्धा आपण घेतो. तर त्याच्यामध्ये हा मुजुमदार वाड्यातला गणपती आपण म्हणतो की हा तो मुजुमदारांचा गणपती आहे. सरदार मुजुमदार आहेत, त्यांचा तो वाडा आहे. तो तुम्हाला वाडाही बघता येतो. एरवी बंद असतो. एरवी मी तर म्हणेन अजिबात जाऊ नका, त्यांना त्रासही देऊ नका. पण या गणपतीच्या दिवशी सर्वांसाठी ते 4 ते 5 वाजता खुलं करतात. 5 वाजता शक्यतो जा, म्हणजे छान गाद्या टाकल्या असतात बाजूला. सभामंडप आहे मोठा, अगदी सभामंडप, म्हणजे बालगंधर्व सुद्धा तिथे येऊन गेलेले आहेत. भीमसेन जोशींचं गायन झालेलं आहे असा तो सभामंडप आहे. सभामंडपात बाजूला अशा गाद्या ठेवलेल्या असतात, समोर कीर्तनकार असतात, बुवा असतात, बाजूला त्यांचं वाद्यांची साथ असते. आणि गणेश चतुर्थीला, म्हणजे भाद्रपदातली जी आपण गणेश चतुर्थी करतो त्या दिवशी तर नक्कीच जायचं, कारण तिथं गणेश जन्माची कथा सांगितली जाते. आणि ती भन्नाट तुम्हाला, म्हणजे ते झाल्यानंतर प्रसाद आरती करून मग तुम्ही घरी जातात. तर मग समाधान जे असतं ना ते मी आता शब्दात वर्णन करू शकत नाही. ते तुम्ही तिथं येऊन, मी स्वतः कधी तिथला फोटो, माझ्याकडे फोटो एकदाच आहे, नंतर कधी व्हिडिओ काढला नाही ना फोटो काढला नाही. तुम्ही तल्लीनच होता. ती गणपतीची मूर्ती फार सुंदर आहे. वा. त्याच्यानंतर 2 महत्वाचे गणपती पुण्यातले जे आहेत
ते म्हणजे पहिले अखिल मंडई मंडळ मंडळ आणि दुसरं श्रीमंत दगडूशेठ हलवाई. दगडूशेठ हलवाई गणपती जो आहे बाहुलीचा गणपती असं त्याला म्हटलं गेलेलं आहे. कोतवाल चावडीचा गणपती असं आधीच्या याच्यात आपल्याला संदर्भ मिळतात. बाहुलीचा हौद होता, आता तो परासखान्याच्या इथं आहे. दगडूशेठ हलवाई जे होते यांना पुत्रप्राप्ती होत नव्हती. त्यावेळेस त्यांच्या गुरूंच्या सांगण्यावरनं त्यांनी बाल गणेशाची पूजा करायला सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांना जो पुत्ररत्न प्राप्त झालं त्यानंतर त्यांनी हे गणेश मूर्ती तयार केली. हा जो दगडूशेठ हलवाई गणपती आहे हा गणपतीच मुळात बाल स्वरूप गणपती आहे. त्यामुळे त्याची मूर्ती आहे तू जेव्हा ती बघतोस त्यामुळे ती पटकन डोळ्यात भरते. तू कितीही थकलेला असशील, पुणेकरांचं काय म्हणूयात एक सवय आहे की पटकन तिथनं जर मंडईत जाणार असू किंवा शनिवार वाड्यावरनं जाणार असू तर पटकन त्याचं बाहेरनं तरी दर्शन घ्या. तुम्ही थकले असाल, तुमचा मूड ऑफ असेल, तुम्हाला काय म्हणूयात भांडणं झाली असतील, कुठं काम पूर्ण झालं नसेल, काहीही असेल, तुम्ही तिथून समोरनं त्या काचेतनं जरी बघितलं ना तरी तुमच्या चेहऱ्यावर स्माईल येतं. ह्याचं कारणच ते की तो पटकन तुम्हाला मोहून टाकतो कारण तो बाल गणेश आहे. करेक्ट. 1896 सालची गोष्ट आहे. दगडूशेठ हलवाई हे मिठाईचे व्यापारी होते. मिठाईचं दुकान होतं आणि आत्ताचं जे दत्त मंदिर आहे ना दगडूशेठ हलवाई तिथं त्यांची इमारत होती. प्लेग मध्ये त्यांचा मुलगा दगावला आणि मग त्रास झाला. लक्ष्मीबाई हलवाई होत्या त्यांच्या पत्नी. त्यांचे जे गुरु होते त्यांच्या गुरूंनी सांगितलं की तुम्ही दत्त महाराजांची आणि गणरायांची प्रतिमा तयार करा, त्याची पूजा करा आणि तुम्हाला त्याची प्राप्ती होईल. तशी दत्त महाराजांची संगमरवरी प्रतिमा तयार केली आणि गणरायांची मातीची तयार केली. आपल्याकडे मृत्तिकेचीच प्रतिमा गणरायांची तयार करायला सांगतात असं शास्त्रात आहे. तशी त्यांनी तयार केली आणि पूजा करायला लागली. आणि त्याने तुम्हाला ती तुमची मुलं कशी सर्व ठिकाणी नाव पोचवतात तसं तुमचंही नाव ते पोचवतील. नंतर त्याचं मंडळ स्थापनही झालं. गणपतीची मूर्ती फार सुंदर होती, त्यांनी ती बनवलेली होती कारण ती बाल गणेश, मुलगा दगावला होता ना, तर बाल गणेश अगदी बाळासारखी लहान मुलासारखी त्याची सेवा करायला सुरुवात केली, त्याला लाडाने वाढवलं असं मी म्हणेन. आणि आजही ती तशीच मूर्ती आहे. तिसरी मूर्ती आहे. पहिली मूर्ती जी तयार केली ती 11 मारुती कोपऱ्याला आहे शुक्रवार पेठेमध्ये. दुसरी मूर्ती कोंढव्यात आहे. मिरवणुकी दरम्यान थोडीशी इजा झाली होती त्यामुळे तीही बदलली, तिची डागडुजी करून मग बदलली. आणि तिसरी मूर्ती शिल्पींनी जी तयार केली त्यावेळेस सूर्यग्रहण होतं आणि त्यावेळेस गणेश यंत्र सुद्धा तिच्या पोटात बसवलेलं आहे. एवढं सगळं तर आहेच आहे, पण तू कधी बघितलीस ती मूर्ती, त्या मूर्तीकडे अत्यंत सुबक मूर्ती आहे, मोहून टाकणारी मूर्ती आहे, पुणेकरांची लाडकी देवता आहे. काहीही झालं, कितीही गर्दी असली तरी पुणेकरांसाठी मी असं मानतो की पक्का पुणेकर जो असतो तो ज्या वेळेस गर्दी नसेल त्यावेळेस तो बरोबर तिथं पोहोचतो. गणराया त्याला बरोबर तशी बुद्धी देतात, बुद्धीची देवत आहे. अनेक वेळा मी असंही बघितलंय की लाईनीत न थांबता आमचं दर्शन झालं बरं का असं म्हणणारे पुणेकर आहे. त्यामुळे कुठलाच पुणेकर हा गणरायांचं तो ज्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करतो तो कधीच दगडूशेठ हलवाईला फार गर्दी असते बाबा अशी तक्रार पक्का पुणेकर करत नाही. कारण त्याला माहिती आहे की तो बाल गणेश आहे. आणि आपल्या घरी सुद्धा ज्यावेळेस नातेवाईक येतात आणि आपल्या घरी लहान बाळ असेल त्यावेळेस सगळं लक्ष लहान बाळावर असतं. तसंच बाहेरनं ज्यावेळेस नातेवाईक येतात तसं ते पहिले लक्ष त्या लहान बालकाकडे असतं. आणि कितीही थकला असेल पुणेकर, कितीही काय म्हणत चिडचिड झाली असेल, सामान घेऊन आता त्या गाडी कशी बशी चालवत असेल तरी तिथं गेल्यानंतर त्या काचेतनं दर्शन झाल्यानंतर त्याचं सगळं क्षीण, चिडचिड, राग, दमणूक झाली असेल ती सगळी निघून जाते आणि चेहऱ्यावर स्माईल येते. हे मी बघितलेलं आहे. मी पण अनेक वेळा थांबतो. असा तो दगडूशेठ हलवाई गणपती. वा. त्याच्यानंतर मगाशी आपण बोलतो अखिल मंडई मंडळ. अखिल मंडई मंडळ खूप कमी असतात जिथं गणरायांबरोबर शारदा असते. आपल्या शास्त्रामध्ये गणरायांबरोबर जी शक्ती सांगितली आहे त्या शक्तीला कधी कधी लक्ष्मी म्हणतात, कधी कधी शारदा म्हणतात. इथं तर ती अगदी त्याच्या जवळ बसलेली आहे. तो अगदी छान मराठेशाही सारखा असा बसलेला आहे. ही मूर्ती
छोटं स्वरूप तुम्हाला तुळजापूरच्या मंदिरावर दिसतं. तू मध्ये स्वतः फोटो पण टाकला होता, मला असं आठवतं तो की ती मूर्ती. नथुराम डोंगरे नावाचे पैलवान ह्या मंडईच्या भागात राहत होते आणि एकदा अशी ही मूर्ती जी आहे असा दृष्टांत त्यांना स्वप्नात झाला होता. तुळजाभवानी त्यांची कुलस्वामिनी होती, ते तिथं जात होते, मुलबाळ नव्हतं, तर ती तशी मूर्ती मी तयार करेन असा तो नवस केला होता आणि तो नवस तशी मूर्ती करून पूर्ण त्यांनी फेडला सुद्धा. आणि तेव्हापासनं ही अत्यंत रांदापासून तयार केलेली मूर्ती, म्हणजे कागदाच्या लगद्यापासून केलेली मूर्ती, तेव्हापासनची मूर्ती अजूनपर्यंत तिचं तेज कमी झालेलं नाहीये, ती तशीच सुंदर आहे. असं म्हणतात, मी पण ऐकलेली आहे ही गोष्ट, की एका उत्सवानंतर नवीन मूर्ती करायची असं ठरलं आणि त्या उत्सवामध्ये पावसामध्ये मिरवणुकीमध्ये ती नवीन मूर्ती विरघळून गेली. बापरे. हे मी ऐकलंय, मी लिखित पुरावा बघितलेला नाहीये, पण हे मी ऐकलंय. तर ती नवीन मूर्ती विरघळून गेली. मग नंतर पीओपीची जी दुसरी मूर्ती तयार करण्यात आली ती समाज मंदिरात आहे ठेवलेली. पुण्यामध्ये काही लाडक्या मूर्ती आहेत गणपतींच्या, त्यातली ही एक आहे. नक्कीच नक्कीच. आणि त्याची मिरवणूक सुद्धा खूप प्रसिद्ध मिरवणूक, अत्यंत सुंदर. पुण्याच्या मिरवणुकीमध्ये जे नवीन नवीन टेक्नॉलॉजी काही मंडळ करतात त्यातलं अग्रगण्य जर आपण बघायला गेलं तर मंडई मित्र मंडळ आहे. कारण मोठे रथ असतात, मध्ये शिवचं फार सुंदर केलं होतं ना त्यांनी, फार सुंदर असतं ती मूर्तीच सुंदर आहे, त्यामुळे त्याच्या बाजूचं डेकोरेशन आणखीन त्यात भर घालतं ते सुंदरतेमध्ये. करेक्ट. त्याच्या आता पुढे गेल्यानंतर जसं सुरुवात आपण मगाशी केली कसबा गणपती, तर तसे अजून मानाचे पुण्यात तांबडी जोगेश्वरी मूर्ती फार सुंदर आहे. आफ्रिकन हत्तीचा जसं मुख असतं त्या मुखाची ती मूर्ती आहे. गिरे नावाचे गृहस्थ आता मूर्ती तयार करतात, आधी कुरुंजकर म्हणून होते ते करत होते. 3 महिने लागतात मूर्ती तयार करायला, कारण मूर्ती पूर्णपणे विसर्जित केली जाते शाडूच्या मातीची आणि ब्राह्ममुहूर्तावर चतुर्थीच्या दिवशी वगैरे वगैरे ती मूर्ती तयार करतात. शास्त्रोक्त पद्धतीने ती मूर्ती तयार केली जाते. छोटी तयार केली जाते, कारण ती बसवून आपण पालखीतनं किंवा रथावरनं नेली जाते आणि ती जशी पूर्णपणे ती मूर्ती विसर्जित होते आणि पुढच्या वर्षी परत नवीन मूर्ती तयार करण्यात येते. आधी खर तर हा आवारातच बसायचा, नंतर तो पायरपासून सुरुवात झाली. तांबडी जोगेश्वरी ही पुण्याची कुलदेवता आहे. म्हणजे काय तर आता बघशील तर तांबडी जोगेश्वरी जिथं बघते म्हणजे त्यात ती देवी आहे, त्या तिच्या नजरेच्या पट्ट्यात जेवढं गाव आहे ते सगळं कसबे पुणे हे तर लक्षात येतं आपल्याला. म्हणून त्या त्या गावाची रक्षण करती, त्या काय म्हणूयात त्या गावातली सगळे जे लोक आहेत ती तिची बाळ आहेत आणि त्यांची ती आई आहे. करेक्ट. ही तांबडी जोगेश्वरी. जसं कसबा म्हणजे ग्रामदेवता जो आहे त्याचं मंदिर, त्याचं मंडळ तयार झालं, तसंच ह्या देवीचं सुद्धा मंडळ तयार झालं आणि तिथं काय म्हणूयात मग मूर्ती पूजेला सुरुवात झाली. बरोबर दोन्ही देवता असे आहेत की त्यांच्याशिवाय पुण्यातलं कुठलाही समारंभ सुरू होत नाही, अगदी मतदानाचं सुद्धा, बरं का. त्यामुळे हे दोन्ही देवतांचे दोन्ही, आणि तू बघशील तर अत्यंत साध्या मूर्ती आहेत. कसबा गणपतीची मंडळाची मूर्ती बघितली तशी पायावर पाय ठेवून ती अशी छान बसलेली आहे. मध्ये खरं तर ना त्यांनी तशी छोटी मूर्ती देणं सुरुवात केलं होतं. माझा तो चान्स गेला नाही तर मी घेतलीच असती. आता चांदीची फार सुंदर मूर्ती त्यांनी तयार केली. तशीच ही सुद्धा सुंदर मूर्ती आहे. तिसरी मूर्ती आहे गुरुजी तालीम. गुरुजी तालीम 1887 साली भिक्खू शिंदे, नानासाहेब खाजगीवाले, शेख कासम वल्लाद यांनी हा उत्सव सुरू केला. पहिली जी मूर्ती होती ती तालमीतच बसवली जात होती. तालीम जुनी होती, मेळे भरायचे, त्या मेळ्यामध्ये पण बऱ्याच वेळेस व्याख्यानं केली जायची. पण नंतरच्या काळात असं लक्षात आलं की आपण, आणि नदीचा प्रॉब्लेमही झाला, त्यावेळेस असं लक्षात आलं की आपण आपली एक मोठी अशी मूर्ती तयार करावी. आणि मग तालमीची मूर्ती म्हटल्यावरती जरा पैलवान असली पाहिजे. त्यावेळेस ती तशी मूर्ती बसवण्यात आली. त्यावेळेस पैलवानाला बोलवून 4-4 दिवस बसवून तशा पद्धतीने गुटगुटीत मूर्ती केली आहे. मला असं वाटतं की ही पहिली सगळ्यात जुनी मूर्ती आहे मंडळाची की जी मूषकावर आरूढ आहे. बर. वाहनावर आरूढ असलेला गणपती पूर्णपणे
पुन्हा गणपती बालस्वरूपाचा गणपती आहे आणि या बालस्वरूपाच्या गणपतीमध्येच त्याने तो खर तर तालमीत शिकलेला गणपती आहे. त्यामुळे तू बघशील तर त्याचे तुम्हाला मसल्स आणि काफ वगैरे व्यवस्थित कोरून ठेवलेले आहेत. आणि तो काय म्हणत मूषकावर आरूढ झालाय, म्हणजे पुन्हा तो युद्धावर जाणारा आहे किंवा एक कोणी भक्ताने बोलवल्यानंतर तो पटकन धावून जाणारा गणपती आहे. असा हा मानाचा तिसरा गणपती म्हणजे गुरुजी तालीम गणपती. मानाचा चौथा गणपती तुळशीबाग गणपती. तुळशीबाग राम मंदिर जे आहे, हे तुळशीबाग राम मंदिराच्या बरोबर मागं तो बसतो. त्याच्या आत म्हणजे जिथं आता गणपती बसतो ही फायबरची, ही पहिली फायबरची मूर्ती आहे एवढी मोठी. आधी जी मूर्ती होत्या तुळशीबागेच्या त्या वेगवेगळ्या भरपूर सुंदर देखावे केले जायचे, पण ही एकच मोठी मूर्ती तयार केली आणि किती यूज आहे ती, किती सुंदर आहे. त्याच्या मागच्या मंदिरात मूळ जी मूर्ती, जिची पेशवेकालीन मूर्तीची पूजा केली जायची ती आत मूर्ती आहे. तुम्ही त्याच्याच मागणं तिथं जाऊ शकता. तर ती मानाचा चौथा गणपती. आधी पण तेवढी मोठीच मूर्ती नाही, आधी छोटी मूर्ती होती, नंतर ती मोठी तयार करण्यात आली. सोपं. ह्या पाचही मंडळांनी जे निर्णय घेतलेले आहेत ना ते खूप योग्य आहे. पाणी प्रदूषणाचा प्रश्न बघता आणि ओव्हरऑलच मिरवणूक आणि हे बघता पाचही मंडळांनी नेहमी काही ना काहीतरी पुढचे त्यामुळे दूरदृष्टी ठेवून निर्णय घेतलेले दिसतात. खरं तर फक्त या पाचच मंडळांनी नाही तर पुण्यातल्या सर्व मंडळांनी नेहमी भक्तांचं किंवा कार्यकर्त्यांचा विचार करून निर्णय घेतलेले आहेत. हे तुम्हाला कायम लक्षात येईल. मानाचा पाचवा केसरीवाडा. केसरीवाड्याचा जो गणपती म्हणजे तुम्ही वाड्यात गेल्यानंतर जो गणपती दिसतो तो ज्ञानेश्वरीतलं जे वर्णन आहे ज्ञानेश्वरांनी केलेलं त्यानुसार केलेला तो गणपती आहे. एरवीचा गणपती वेगळा बसतो. खूप आधीपासनं म्हणजे टिळकांपासनं केसरीवाड्यामध्ये हा गणपती बसत होता. विंचुरकर वाड्यात बसायचा, नंतर गायकवाड वाड्यात बसायला लागला, नंतर आपण केसरीवाडा आपण बघतो. हा पाचही गणपतींची नंतर जे असं लक्षात आलं की कुठल्या मार्गाने आणि कशा मार्गाने गणपती जातील तेव्हा ह्या पाचही गणपतींना मार्किंग करण्यात आलं. हे मार्किंग आपण मानाचा पहिला दुसरा तिसरा असं जरी म्हणत असलो तरी गणराय शेवटी एकसारखे आहेत. ते कुठेही वर खाली नाही आहेत हे आपल्याला लक्षात पाहिजे. हे पाच गणपती आले आणि मग तिकडचा गणपती काही नाही असातली गोष्ट नाही. तर हे पाच गणपती आणि सर्व गणपती एकसारखे आणि मार्किंग ही जाण्यासाठी तयार करण्यात आली. आणि त्यांना मान का देण्यात आला त्याची कारण आपण आपल्या इतिहासामध्ये मी सांगितली तशी बघतोच. मगाशी असं आपण ज्यावेळी बोलत होतो त्यावेळी नातूबाग गणपती विषयी. येस, 1942 साली मंडळाची स्थापना झाली, अग्रवालांनी केली आहे. नातूबाग, नातू म्हणजे पेशव्यांकडचे जे सरदार होते त्यातले हे नातू, यांची बाग होती. लोकमान्य टिळकांनी ज्यावेळेस ठरवलं की आपण आता गणेशोत्सवाचं सार्वजनिक स्वरूपात आणायचा त्यास हे सर्व आधीची मंडळ तर पुढे गेलीच होती. बाकीच्या मंडळांनी ते बघून काम करायला सुरुवात केली. नातूबाग जेव्हा आपण नाव उच्चारतो तेव्हा नातूबागेचं काय गोष्ट आपल्याला प्रथम दिसते ती म्हणजे त्यांचा लाइटिंगचा देखावा. आजही पुण्यामध्ये पुणेकरांसाठी काही गोष्टी ठरलेल्या आहेत कुठले देखावे बघायचे. जसं की हत्ती गणपती आपल्याला माहितीये की तो हत्तीवर बसून त्या वाघाला मारणारा तो गणपती आहे. हत्ती गणपतीचा देखावा बघायचा, राजाराम मित्र मंडळाला जायचं. तसंच कायम कंपल्सरी जी लिस्ट आहे त्यातलं काय म्हणूयात पहिल्या पाचातलं जे नाव असतं ते म्हणजे नातूबाग. नातूबाग असं एकमेव काय म्हणत मंडळ आहे की ज्यांनी पहिला लाइटिंगचा देखावा सुरू केलाय पुण्यामध्ये. त्या काळामध्ये ज्या वेळेस म्हणजे असं म्हणतात आणि आहे की ती लाइटिंगचा देखावा सुरू करायला 8वा ते 9वा दिवस उजाडला होता. बापरे. या कष्टांपासनं ते आज तिथं बाहेर थांबणाऱ्या गर्दीपर्यंत एवढा प्रवास नातूबाग मंडळाने केलेला आहे. बऱ्याच वेळेस त्यांच्यावर काय खूप बोललंही गेलं की काय तुम्ही गाणी लावता गाण्यांवर हे करता, पण ते नयनरम्य पद्धतीने दाखवणं हे टास्क असतं जे नातूबाग मित्रमंडळाला गवसले. बरोबर. बाकीचे मंडळ करतात नाही, पण जो प्रथम असतो ना त्याचा मान वेगळा असतो. बरोबर. आणि तो नातूबाग मित्रमंडळाने मिळवलेला आहे कारण त्याला इतिहास तयार झाला ना.
Correct. आपण ज्या इतिहासाबद्दल बोलतोय तो हा इतिहास आहे. बरोबर बरोबर. म्हणजे आता आपण एवढं छान पुण्यातले आपण सविस्तर पद्धतीने गणपती बघितले, पण आता जे पुण्याबाहेरून आपला जो पॉडकास्ट बघतायत तर असे कुठले काही युनिक गणपती असतील तर प्लीज आम्हाला सांग. मुंबईतले गणपती, मुंबईतले सिद्धिविनायक गणपती आहे. सिद्धिविनायक गणपतीला जात असाल तर सिद्धिविनायक गणपतीच्या बरोबर काही थोड्या अंतरावर बाणगंगा आहे. बाणगंगाला सुद्धा सिद्धिविनायकाची जी मूर्ती आहे तशीच्या तशी मूर्ती आहे. जणू काही असं मानतात की एकाच काय म्हणूयात कारागिराने दोन्ही मूर्ती बनवलेल्या आहेत. एक कथा सांगितली जाते की आगरी कोळी जे होते हे समुद्रात काय मच्छीमारीसाठी बाहेर पडले आणि समुद्रात गेल्यानंतर त्यांनी जाळं टाकलं आणि त्यांनी ओढायला सुरुवात केली आणि ते असं जड लागलं. म्हणजे मोठा माथा गवसला असेल त्यांनी ओढायला सुरुवात केली. बरेच मग मदत घेतली कोळी बांधवांची. ते वरती यायला येईच ना. थोड्या वेळाने ते ज्यावेळेस वरती आलं त्यात ही मूर्ती सापडली असं म्हटलं जातं. आणि मग ती मूर्ती तिथं बसवण्यात आली आणि मग तिथं तिची पूजा अर्चा करायला सुरुवात झाली. नंतर स्वामी समर्थांचे शिष्य जगन्नाथ महाराजांनी सुद्धा तिथं फाटकांना सांगितलं की तुम्ही त्याचं पूजा अर्चा सुरू करा. त्याची पूजा अर्चा सुरू झाली. पण सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे खूप मागचा इतिहास नाहीये. अमिताभ बच्चनचा ऍक्सिडेंट झाला होता कुलीच्या वेळेस आणि त्यावेळेस अनेक लोकांनी त्याला तिथं नवस बोलला होता सिद्धिविनायकाला. आणि हे जेव्हा त्याला कळलं त्यावेळेस बरा झाल्यानंतर पहाटेच्या वेळी तो त्याच्या घरनं ते इकडं प्रभादेवीपर्यंत तो चालत आला होता. आणि अनेक वर्ष तो कार्यक्रम चालू होता. अनेक वर्ष तो पहाटे तो यायचा आणि त्याच्या मागणं तो अख्खा लोंढाच्या लोंढा त्याचा सगळ्यांचा चालत ते तिथपर्यंत प्रभादेवीपर्यंत यायचे. हा एक महत्वाचा इतिहास आहे. मूर्ती 3 डोळे म्हणजे त्रिनेत्र आहेत, 2 डोळे आणि तिसरा बरोबर मध्ये रिद्धी सिद्धी बाजूला आहे. गणपतीच्या काळ्या पाषाणातली मूर्ती आहे ती आणि तिला आता आपण बघतो तो तसे तिला तो रंग तसा चढवलेला आहे. असा सिद्धिविनायक आहे. स्वयंभू गणपती आहे बोरिवलीचा. जवळच कान्हेरी लेणी आहे. कान्हेरी लेणी लोकांना माहिती नसेल पण कान्हेरी लेणीच्या इकडं अनेक हजार लक्ष वर्षांपूर्वी ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता. ज्वालामुखीचं तोंड आहे तिथं. तर तो लाव्हा बऱ्याच ठिकाणी आहे. तर तो जो स्वयंभू गणपती आहे त्याची कथा अशी सांगितली जाते की हे खाणे होत ना तिथं, त्यामुळे खाणीतला गणपती त्याला बऱ्याच वेळेस म्हटलं जायचं. तर तो खाणीत दगड फोडत असताना एकाला स्वप्नात दृष्टांत दिला की दगड फोडणं थांबव, मी आहे तिथे. आणि मग नंतर सकाळी त्याने त्या कंत्राटदाराला सांगितलं आणि मग तो दगड थांबला. तर तो जो गणरायाचा म्हणजे गजमुख स्वरूप जो दगड आहे ना तो तिथं आहे. त्याच्या डाव्या सोंडेच्या इथं तो स्वयंभू गणपती तो आता जो दिसतो तो सुद्धा आहे. तो बऱ्याच वेळेस प्रदक्षिणा मारतो. तुम्हाला असं लक्षात येतं की त्याला असे कोणीतरी ओरखडे मारल्यासारखा आहे. तर तो काय आहे तर तो लाव्हा आहे. लाव्हा जेव्हा थंड होतो त्यावेळेस तो आकसला आत ओढला जातो तर त्याचे ते ओरखड्यांसारखं दिसतं. तर तो स्वयंभू गणपती आहे. तिथं गेलं पाहिजे. तुम्ही थोडस धुळ्यालाकडे गेलात माझ्या गावाकडे गेलात तर धुळ्यात तुम्हाला नवशा गणपती आहे तो दिसतो. नवशा गणपती सुद्धा सापडलेला गणपती आहे. त्यानंतर खुन्या गणपती, आपल्याकडे खुन्या मुरलीधर आहे तसा खुन्या गणपती आहे. ब्रिटिश काळामध्ये मोठी दंगल झाली आणि अनेक काय म्हणत रक्त सांडलं, खून पडले आणि तो जिथं तो स्थापन झाला होता म्हणजे तो मिरवणूक निघत होती तो जिथं होता तिथंच तो गणपती थांबला. तो तिथंच प्राणप्रतिष्ठा सुद्धा झाली. तर तो खुन्या गणपती आहे. जळगावचं पद्मालय आहे. या पद्मालयामध्ये उजव्या सोंडेचा आणि डाव्या सोंडेचा असे एकत्रित गणपती आहेत. त्याला आपण आणि तो प्रवाळ रत्नापासून तयार केलेला गणपती आहे बरं का. तो आहे. वेरूळला लक्ष गणपती आहे. म्हणजे स्कंदानी म्हणजे कार्तिकेयांनी तारकासुराचा वध करण्यासाठी लक्ष दुर्वा, लक्ष मोदक, लक्ष जप असं त्याला वाहिलं. तो प्रसन्न झाला आणि आशीर्वादाने त्याला शस्त्र, आयुध, शक्ती दिली म्हणून तो गणपती लक्ष गणपती आहे. जे जे वेरूळला जातील, घृष्णेश्वराला जातील त्यांनी लक्ष गणपतीचं तर 100% दर्शन घेतलंच पाहिजे. आपल्याकडे विज्ञान गणेश आहे. दत्तात्रेयांनी स्वतः स्थापन केलेला विज्ञान गणेशाला गेलं पाहिजे. मुंबईचं आणखीन एक स्थळ आहे
उद्यान गणेश म्हणून, मला तो खूप आवडतो. पार्कातला, शिवाजी पार्काच्या इथला. एक सद्गृहस्थ होते आणि असंच काय म्हणूयात, गणेशोत्सव संपल्यानंतर ते आपले दादरच्या इथं फिरायला गेले चौपाटीवर. तर त्यांच्या पायाला काहीतरी लागलं. अरे, तर म्हटलं काय लागतंय म्हणून त्यांनी तो बघितलं, तर त्याच्यात गणपती होता दगडी. त्यांनी म्हटलं कोणीतरी विसर्जन केलं असेल, आपण सहज विचार करतो. त्यांनी परत पाण्यात सोडला, परत ती मूर्ती पाण्यापाशी आली, त्यांनी परत विसर्जन केलं, परत पाण्यापाशी. असं 3दा झाल्यानंतर त्यांना ते म्हटले की हा काहीतरी संकेत आहे म्हणून त्यांनी ते घेऊन आले घरी भावाला दाखवला. भावाने बघितलं तर तो उजव्या सोंडेचा होता. तर ते म्हटले की जरा कडक असतं, आपण हे करायला नको, म्हणून त्यांनी तिथं वडाचं जे झाड होतं त्या वडाच्या झाडापाशी तो ठेवून दिला. नंतर त्याचं बऱ्यापैकी काम करण्यात आलं. मला आता नाव आठवत नाहीये, पण मॉर्निंग वॉकच्या वेळेस त्यांना तो दिसला आणि मग एकांकडे त्यांनी पूजेची व्यवस्था लावली. पण सगळ्यात महत्वाचं असं की त्याची पूजा होत होती, मंदिराचं निर्मिती पण झाली. पण नंतर जी महत्वाची निर्मिती झाली, जी आत्ता दिसते, ती मार्बल मधलं मंदिर आहे. आणि ह्या मंदिरामध्ये माती नाही, वीट नाही, लोखंड नाही, स्टेनलेस स्टील नाही, फक्त आणि फक्त मार्बलने केलेलं मंदिर आज तुम्हाला तिथं दिसतं. तर तिथंही गेलं पाहिजे. लिंबा गणेश आहे, लिंबा गणेशाला जा. कोल्हापूरमध्ये जर तुम्ही गेला तर साक्षी विनायक आहे, साक्षी गणेश आहे. त्याच्या साक्षीने प्रदक्षिणा गेली होती अगस्त्य ऋषींनी, त्यामुळे त्या गणपतीला गेलं पाहिजे. वेरूळचं तर मी सांगितलंच आहे. खरं तर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावामध्ये गणपती आहे. अष्टविनायकांना गेलं पाहिजे, मोरेश्वराला गेलं पाहिजे, थेऊरला गेलं पाहिजे. जे पुण्यामध्ये तर पुण्यातले तर केलेच पाहिजे. अरे कोकणात किती गणपती आहे तू बघ, कोकणात अनेक गणपती आहे. महाराष्ट्रामध्ये जर गणपतीचं करायला गेलो, एक एक गणपती बद्दल प्रत्येक शहरातल्या इतके गणपती आहे की आपल्याला वेळ पुरणार नाही. तिळा गणपती आहे नाशिक मधला. भडके नावाचे गृहस्थ होते, त्यांनी ज्यावेळेस त्यांच्या घराचं बांधकाम करायला सुरुवात केली तर जमिनीत गणपती मिळाला आणि त्याची पूजा करायला सुरुवात केली. नाशिककरांची संक्रांत, पक्के नाशिककर जे आहेत तर त्यांची संक्रांत त्याला तिळगुळ दाखवल्याशिवाय संपत नाही. तर तो तिळा गणपती आहे. असं मानलं जातं की तो तिळाने वाढतो, म्हणून तो तिळा गणपती आहे. तर त्याला सुद्धा नाशिककरांनी तर गेलंच पाहिजे. असे अनेक गणपती आहेत महाराष्ट्रामध्ये. तर अमोघ, तू पॉडकास्टवर आलास आणि आपण एवढ्या मस्त गप्पा मारल्या गणेशोत्सव आणि पुण्यातले गणपती, ओव्हरऑल महाराष्ट्रातले गणपती, त्याबद्दल सर्वप्रथम तुझे खूप खूप आभार. थँक्यू सो मच. धन्यवाद. आणि मला प्रेक्षकांना सांगायचं आहे की तुम्हाला जर अमोघला कॉन्टॅक्ट करायचा असेल, जसं त्यांनी सांगितलं की गणपतीच्या दिवसात त्यांचा वॉक असतो, तर त्याच्यात तुम्हाला सहभागी व्हायचं असेल पुण्यामध्ये, तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. त्याचं इंस्टाग्राम हँडल, फेसबुक हँडल आणि त्यांचं एक यूट्यूब चॅनल सुद्धा आहे. वैचारिक किडावर आणि अजून काही पॉडकास्ट आहेत, त्याच्या पण लिंक्स आपण डिस्क्रिप्शनमध्ये देऊया. सो तुम्ही तिथे बघू शकता त्याचे पॉडकास्ट. आणि आता प्रत्येक गणपतीचं तर लोकेशन आम्ही नाही गुगल लोकेशन टाकू शकत, बट तुम्ही गुगलवर जरी टाकलं, जसं अमोघनी सांगितले होते तिथे गणपती, तरी तुम्हाला त्याचा ऍड्रेस मिळेल. सो अमोघ, तुला काही सांगावं असं वाटेल? येस, सगळ्यात पहिले थँक्यू सो मच. परत एकदा तुम्ही बोलवलं. आपल्या घरा शेजारचा गणपती असेल किंवा आपण जिथं राहतो त्याच्या अगदी 2 मिनिटावरचा गणपती असेल, या प्रत्येक गणपतीच्या मंदिरांना एक इतिहास आहे. प्रत्येक वेळेस मला तो सांगताच येईल असं नाही, कारण वेळेची मर्यादा असते. कोणी नाराज झालं असेल की आमच्या याचा इतिहास का सांगितला नाही, तर मी आत्ताच माफी मागतो तुमची. पण तुम्ही स्वतः येऊन हा इतिहास सांगितला पाहिजे, कारण तो फक्त एखाद्या मंदिराचा इतिहास नाहीये, तर त्या पूर्णपणे संस्कृतीचा, त्या समाजाचा तो इतिहास आहे. तर तुम्ही जास्तीत जास्त तुम्ही तो इतिहास सांगा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. सोहम आणि आम्ही आहोतच. येस. आणि अमोघ, तुला तर माहितीच आहे आपलं स्वीट टॉक्सचं रिच्युअल आहे. आपण पॉडकास्ट एंड करताना फिस्ट बमने पॉडकास्ट एंड करतो आणि श्री स्वामी समर्थ म्हणतो. तर आजचा आपला पॉडकास्ट एंड करूयात. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.